राज्यातील जलजीवन मिशनच्या कर्मचारी यांचे वेतनासाठी 14,57,00,000 निधी वितरित. कर्मचारी यांचे आंदोलन स्थगित. राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत काम करणारे कर्मचारी यांचे गेल्या 9 महिन्यापासून थकीत असलेल्या वेतनासाठी सोमवारी 14,57,00,000 निधी वितरण जिल्हा स्तरावर करण्यात आले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन मधील कर्मचारी यांचे प्रश्नाबाबत सोमवारी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जिल्हा स्तरावरील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन व तालुका स्तरावरील BRC-CRC, वायशचे कर्मचारी यांचे वेतन करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. राज्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पत्र देऊन बैठक आयोजित केली होती. जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक गंगाथरण, सहसचिव गीता कुलकर्णी, अतिरिक्त अभियान संचालक दीपाली देशपांडे यांनी 7 दिवसांत वेतनासाठी निधी जिल्हा स्तरावर वर्ग करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले होते. त्यानुसार निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांच्या वेतनासाठी 2,92,00,000, BRC व CRC यांचे वेतनासाठी 7,26,00,000, वायश अंतर्गत काम करणारे इंजिनियर, डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या वेतनासाठी 4,38,00,000 रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. प्रकल्प संचालक डी गंगाथरण यांनी तात्काळ निधी वितरित करण्यासाठी प्रयत्न केले. जलजीवन मिशनसाठी वेतनासाठी निधी प्राप्त झालेला आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणसाठी राज्य हिश्शातून निधी उपलब्ध झालेला आहे. सदर निधी या आठवड्यात जिल्हा स्तरावर वर्ग करण्यात येणार आहे. याबाबत केंद्राकडे स्वच्छ भारत मिशन निधीची मागणी केली होती. केंद्राकडून राज्य हिस्सातून निधी उपलब्ध करून द्या असे लेखी पत्र दिले आहे. याबाबत प्रकल्प संचालक डी गंगाथरण यांना मंगळवारी भेटणार असल्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे दौऱ्यात भेटून निवेदन दिले होते. तात्काळ त्यांनी वेतनाबाबत सूचना दिल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. उर्वरित वेतन वेळेत मिळावे हीच अपेक्षा आहे. स्वच्छ भारत मिशन मधील कर्मचारी देखील वेतनाचे प्रतीक्षेत आहेत असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. विधानमंडळाचे अधिवेशनात वेतनाबाबत चर्चा झाली होती. जलजीवन मिशनचे कर्मचारी 9 महिने वेतनाचे प्रतीक्षेत होते. उर्वरित 5 महिन्याचे वेतन तातडीने मिळावे. स्वच्छ भारत मिशनचे 5 महिन्याचे वेतन अद्याप बाकी असून 47 कोटी रुपये प्राप्त आहेत. मुंबईत 3 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्यात येणार होते, परंतु ते आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.